पॉलिनॉमियल फंक्शन है ax⁴ प्लस bx³ प्लस cx² प्लस dx प्लस e. त्यांनी सांगितले x² - 1 इज अ फॅक्टर ऑफ दिस पॉलिनॉमियल फंक्शन. देन शो दॅट a प्लस c प्लस e इज इक्वल टू b प्लस d इज इक्वल टू 0. दोन्ही सुद्धा व्हॅल्यू 0 आले पाहिजेत. कोणाची ॲडिशन? तर a c आणि e. a म्हणजे x⁴ चा कोएफिशियंट, इवन पॉवरचे कोएफिशियंट a आहे, x² चा c आहे आणि इथे x⁴ चा e आहे. यांची ॲडिशन आणि ऑड पॉवरचा कोएफिशियंट म्हणजे x⁴ आणि x⁴ यांचा कोएफिशियंट आहे b आणि d. यांची ॲडिशन 0 येणार आहे. हे स्टँडर्ड एक्झाम्पल आहे. कधी x² - 1 फॅक्टर असेल तर हे प्रूव्ह करायचं आहे. बघा इथून पुढे थोडे वेगळे एक्झाम्पल आहेत. 4-5 एक्झाम्पल संपले की हा फॅक्टर थेरमवर असणारे क्वेश्चन संपून जातील. सुरुवात कुठून करायची? दिलेल्या पॉलिनॉमियल फंक्शनला px असं म्हणूया. स्टार्ट करा. तुम्ही पण लिहिला ax⁴ प्लस bx⁴ प्लस cx² प्लस dx प्लस e हे फंक्शन मानलेलं आहे. आणि इथे जे दुसरं फंक्शन आहे त्याला आपण g(x) इज इक्वल टू असं नाव देऊया, विच इज x² - 1. आणि आपल्याला माहीत आहे x² - 1 म्हणजे x² - 1² म्हणजेच x - 1 आणि x+1 हे दोन फॅक्टर मिळतात आपल्याला. जे त्यांनी सांगितले की x² - 1 फॅक्टर आहे, याचा अर्थ असा की x² - 1 चे दोन फॅक्टर मिळत असतील तर x - 1 x+1 सुद्धा फॅक्टर आहे दिलेल्या पॉलिनॉमियल फंक्शनचे. त्यांनी सांगितलं या पॉलिनॉमियल फंक्शनचा x² - 1 फॅक्टर आहे. याचा अर्थ असा x² - 1² म्हणजे x - 1 x+1 हे दोन्ही सुद्धा फॅक्टर आहेत. आणि मग फॅक्टर थेरमनुसार आपण लिहूया इथे सिन्स, स्टार्ट करा लगेच लिहायला. सिन्स हे दोन फंक्शन म्हणजेच फॅक्टर्स x - 1 अँड असं म्हणा. त्यांनी दिलेलं फंक्शन घेऊया. सिन्स x² - 1 इज अ फॅक्टर ऑफ, कुणाचं फॅक्टर आहे तर p(x). हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे, त्याचा x² - 1 हा एक फॅक्टर आहे. पण आपण पाहिलं की त्याचे दोन फॅक्टर मिळतात x - 1 x+1. देअरफॉर x - 1 अँड x+1 आर फॅक्टर्स ऑफ p(x). p(x) चे फॅक्टर आले आणि मग बाय फॅक्टर थेरम देअरफॉर आपल्याला माहिती आहे, इथे बाजूला करूया x किंवा इथे लिहायला हरकत नाही. सिन्स x - 1 इक्वल टू 0 देन x इज इक्वल टू 1 आणि देअरफॉर कन्क्लुजन काय? p(x) ची व्हॅल्यू 1 टाकल्यानंतर p(1) काय येणार आहे? 0. हा आपण रिमाइंडर थेरम फॅक्टर थेरममध्ये ऑलरेडी बघितलेला आहे. म्हणजे आपल्याला एक इक्वेशन ABCDE च्या फॉर्ममध्ये या कंडिशनवरून मिळेल. आणि दुसरं इक्वेशन, दुसरा कोणता फॅक्टर आहे आपला? x+1. सिन्स x+1 इक्वल टू 0, जर आपण x+1 सेकंड फॅक्टरला इक्वल टू 0 घेत असेल तर x ची व्हॅल्यू काय मिळणार आहे? -1. आणि म्हणजेच दिलेल्या पॉलिनॉमियल फंक्शनमध्ये देअरफॉर p(-1) इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने या दोन पॉलिनॉमियलमध्ये टाकून व्हॅल्यू 0 येतील आणि मग याच्या 2 वरून आपल्याला 2 इक्वेशन मिळतील. आणि त्या 2 इक्वेशनचा वापर करून आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे तर a + c + e आणि b + d दोन्हीसुद्धा 0 असतं हे प्रूव्ह करायचं आहे. मग क्वेश्चन लिहिलं आहे का? इथपर्यंत झालं असेल तर आपण पुढे जाऊया. आपल्याला पुढे काम काय आहे तर p(1) घ्यायचा इक्वल टू 0 घेऊन सॉल्व करायचं. ABCDE च्या फॉर्ममध्ये काहीतरी मिळेल. त्यानंतर p(-1) घ्यायचा, -1 इक्वल टू 0 घेऊन ABCDE च्या फॉर्ममध्ये काहीतरी मिळेल. इक्वेशन तयार होईल. आपण इथे घेऊया p(1) इक्वल टू 0 हे घेऊया.
इक्वेशन काय मिळतंय बघूया. दिलेल्या पॉलिनॉमियल फंक्शनमध्ये एक्सची व्हॅल्यू 1 टाकायची आहे, म्हणजे a × 1 to the power 4. दॅट इज therefore a × 1 to the power 4 प्लस b मल्टिप्लाय बाय 1 to the power 3 1 क्यूब म्हणूया, c मल्टिप्लाय बाय 1 स्क्वेअर प्लस d मल्टिप्लाय बाय 1 प्लस e इज इक्वल टू काय 0. आणि मग 1चं काही पॉवर असेल तरी 1 मिळणार आहे, म्हणजेच आपलं इक्वेशन काय आलं, a प्लस बी प्लस सी प्लस डी प्लस ई इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1. त्यानंतर सेकंड इक्वेशन कसं मिळेल, तर p ऑफ -1 इक्वल टू 0 घेऊन नाव p ऑफ -1 इक्वल टू 0, म्हणजे या पॉलिनॉमियल फंक्शनमध्ये एक्सची व्हॅल्यू काय टाकायची -1. म्हणजेच देअरफॉर a मल्टिप्लाय बाय -1 to the power 4 प्लस b मल्टिप्लाय बाय -1 to the power 3 प्लस c मल्टिप्लाय बाय -1 to the power 2 प्लस d मल्टिप्लाय बाय -1 प्लस e इज इक्वल टू काय 0. इज इक्वल टू 0. आणि आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह नंबर असेल -1ची इवन पॉवर प्लस असते, म्हणजे हे प्लस येणार, आणि हे मात्र ऑड पॉवर काय येणार मायनस येणार. म्हणजे हे इक्वेशन सेकंड जे मिळणार आहे -1 to the power 4 म्हणजे प्लस येईल, म्हणजे a × 1 म्हणजे a मिळेल, पण इथे मात्र -1 to the power 3 म्हणजे मायनस येईल, म्हणजेच इथे -b येईल, आणि इथे प्लस येईल, इथे -d प्लस e इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन बघितल्याबरोबर पटकन तुमच्या लक्षात येईल की या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला काय कॅन्सल होतं आहे आणि सबट्रॅक्शन केल्यावर काय कॅन्सल होतं आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, तर इथे दिलेलं आहे बघा, a प्लस सी प्लस ई या दोन्हीचा असा काही खेळ करायचा की a c e राहिले पाहिजे. थोडासा विचार करा आणि सांगा, किंवा करून टाका सॉल्व की a c e कधी राहतील, b d कसं येईल, 0 कसं येईल. दोन्हीचं काय करता येईल, दोन्ही इक्वेशनचं ॲडिशन केली तर काय कॅन्सल होतं आहे, ॲडिंग 1 and 2, 1 आणि 2ची ॲडिशन केली, कोणती टर्म कॅन्सल होते. आता एकाखाली एक लिहित नाही मी, जागा राहणार नाही आहे, पण आपल्याला कळतं आहे याच्यामध्ये प्लस बी आहे मायनस बी आहे, ॲडिशन केली की प्लस मायनस बी कॅन्सल होईल, प्लस डी मायनस डी ह्या टर्म कॅन्सल होतील, आणि राहिलेल्यांची ॲडिशन काय मिळेल, a प्लस a 2a प्लस 2c दोन्ही सुद्धा पॉझिटिव्ह आहे, 2c प्लस 2e इज इक्वल टू 0. आणि जर 2 कॉमन घेतला किंवा दोन्ही साईडला 2ने डिवाइड केलं, 2 कॉमन घेऊन डिवाइड केलं तरी चालेल, डायरेक्ट डिवाइड केलं तरी चालेल, जागा खाली कमी आहे त्यामुळे मी इथेच लिहितो डायरेक्ट. 2ने सगळ्या टर्मला डिवाइड केलं, राईटला लेफ्टला दोन्हीला, तर येईल a प्लस सी प्लस ई इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं त्यातलं एक तर प्रूव्ह झालं, a प्लस सी प्लस ई 0. आता b प्लस डी 0 कसं येईल, इक्वेशन 1 आणि 2चं काय करायचं, म्हणजे b प्लस डी 0 आहे. इक्वेशन 1 मधून 2 सबट्रॅक्ट केलं तर चालेल, 1 मधून 2 सबट्रॅक्ट केलं म्हणजे सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 का 2 फ्रॉम 1 करूया, हे मायनस आहे ना, 2 फ्रॉम 1 करूया, 1 मधून 2 आहे तसं सबट्रॅक्ट करूया, a मायनस a कॅन्सल होणार, कुठं गेलं इक्वेशन 2 इथे, याच्यामध्ये सबट्रॅक्शन करायचे, a मायनस a कॅन्सल होणार, b मायनस मायनस प्लस b म्हणजेच 2b येईल, त्यानंतर c मायनस c कॅन्सल होणार, सबट्रॅक्शन करतोय म्हणजे c मायनस c कॅन्सल होणार, आणि d मायनस मायनस प्लस d येणार प्लस 2d, आणि e मायनस e कॅन्सल होणार. सबट्रॅक्शन करताना फक्त b आणि d च्या टर्म ट्वाईस राहतील,
आणि मग दोन्ही साईडला 2 कॉमन घेऊन डिवाइड करा किंवा डायरेक्ट डिवाइड केलं तर b प्लस डी इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला हे सेकंड प्रूफ पण मिळालं, दोन्हीची व्हॅल्यू 0 आहे. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. देअरफॉर फायनल कन्क्लुजन मी लिहितो a प्लस सी प्लस ई इज इक्वल टू b प्लस डी इज इक्वल टू काय 0. हेन्स प्रूफ इथे लिहा पाहिजे. तर बघा दिलेलं पॉलिनॉमियल फंक्शन, आता हे पहिलं आधीचे एक्झाम्पल थोडेसे सिंपल होते का तर त्याच्यामध्ये व्हेरिएबल ए होता, बी होता, जास्तीत जास्त 2 अननोन होते. इथे मात्र 5 अननोन आहे. तरीसुद्धा जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये जास्त काही सगळ्यांची व्हॅल्यू काढायच्या नाही आहेत. तसं बघायला गेलं तर सोपंच आहे. फक्त त्यांनी सांगितलं x² - 1 फॅक्टर आहे, याचा अर्थ त्याचे जे फॅक्टर पडतात x-1 x+1 हे दोन्हीसुद्धा फॅक्टर आहेत दिलेल्या पॉलिनॉमियलचे. आणि मग x-1 जर फॅक्टर असेल तर x-1 इक्वल टू 0 घेऊन एक्सची व्हॅल्यू 1 पॉलिनॉमियलमध्ये टाकल्यानंतर p(1) 0 येतो. आणि x+1 ज्यावेळेस फॅक्टर असतो तर एक्सची व्हॅल्यू x+1 इक्वल टू 0 घेऊन एक्सची व्हॅल्यू -1 येते. -1 पॉलिनॉमियलमध्ये टाकल्यानंतर आन्सर 0 येतं. एवढं जर समजलं तर पॉलिनॉमियलमध्ये एक्सची व्हॅल्यू 1 आणि -1 टाकायची. 1 टाकल्यानंतर हे इक्वेशन 1 येईल. a प्लस बी प्लस सी प्लस डी प्लस ई इज इक्वल टू 0. आणि पॉलिनॉमियलमध्ये एक्सची व्हॅल्यू -1 टाकल्यानंतर हे असं काहीतरी a मायनस बी प्लस सी मायनस डी प्लस ई इज इक्वल टू 0 असं सेकंड इक्वेशन येईल. फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन दोघांची ॲडिशन केली की प्लस मायनस असणार आहे. बी आणि डी कॅन्सल होईल. 2a प्लस 2c प्लस 2e इज इक्वल टू 0 येईल. 2नी डिवाइड केल्यानंतर 2नी डिवाइड केल्यानंतर आपल्याला a प्लस सी प्लस ई म्हणजेच हा पार्ट इक्वल टू 0 मिळेल. राहिलेला पार्ट b प्लस डी 0 पाहिजे असेल तर इक्वेशन 1 आणि 2 यांची सबट्रॅक्शन करायला लागेल. सबट्रॅक्शन केल्यानंतर a मायनस a कॅन्सल झाला, b मायनस मायनस प्लस b म्हणजे 2b येणार, c मायनस c कॅन्सल झाला, d मायनस मायनस प्लस d म्हणजेच 2d येणार आणि e मायनस e कॅन्सल होत आहे. म्हणजेच 2नी डिवाइड केल्यानंतर 2नी डिवाइड केल्यानंतर b प्लस डी इक्वल टू 0 म्हणजेच हा पार्ट आणि हा पार्ट दोन्हीसुद्धा पार्ट 0 आले, जे प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. बघा नेक्स्ट क्वेश्चन देतो. हा जो क्वाड्रेटिक फॅक्टर दिलाय x² - 1 हा फॅक्टर दिलाय. एवढा फरक आहे या एक्झाम्पलमध्ये. इथून पुढे सगळे जे काही फॅक्टर दिलेत ते क्वाड्रेटिक दिलेत. याचा अर्थ त्याला फॅक्टराइज करून मग 2 लिनियर फॅक्टर मिळणार आणि 2 लिनियर फॅक्टरवरून एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला पॉलिनॉमियलमध्ये टाकायच्यात. नेक्स्ट क्वेश्चन पण असाच आहे, फक्त क्वाड्रेटिक फॅक्टर थोडंसं वेगळं आहे. विदाउट ॲक्च्युअल डिव्हिजन. क्वेश्चन लिहून घ्या. Without actual division, prove that two x raised to 4 minus 5x cube, 2x raised to 4 minus 5x cube plus 2x square minus x plus 2 plus 2x square minus x plus 2 हे जे फंक्शन दिलेले आहे पॉलिनॉमियल इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय x² - 3x + 2 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय x² - 3x + 2. ठीक आहे. पहिल्यांदा काय करूया आपण, दोन्ही
फंक्शन्सना काहीतरी नावं देऊया. पहिलं पी ऑफ एक्स द्या आणि सेकंड जे दिलेलं आहे क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं आहे त्याला आपण जी ऑफ एक्स किंवा क्यू ऑफ एक्स चालेल, तुम्हाला आवडेल तसं. पहिला लेट पी ऑफ एक्स इज इक्वल टू 2x⁴ मायनस 5x³ प्लस 2x² मायनस x प्लस 2 हे फंक्शन दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की याला एक्झॅक्टली डिवाइड होतं आहे कशाने, जी ऑफ एक्सने. अँड जी ऑफ एक्स मानूया x² मायनस 3x प्लस 2. याचे फॅक्टर काय पडतात लगेच फॅक्टराईज करूया. क्वाड्रेटिक इक्वेशन कसं फॅक्टराईज करायचं असतं तर प्रोडक्ट किती आला पाहिजे 2 आणि ॲडिशन सबट्रॅक्शन -3. म्हणजेच काय येणार -2 -1 चालेल. आणि मग ज्यावेळेस x² कोएफिशियंट 1 असतो त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट फॅक्टर लिहिले तर चालतात. 1 नसेल तर मात्र तुम्हाला ते फॅक्टराईज करावं लागतं, सेपरेट करावं लागतं. -3x लिहिणार, -2x -x आणि मग सेपरेशन करणार. इथे काय करूया डायरेक्टली फॅक्टर्स लिहूया x -2 आणि x -1. म्हणजे जी ऑफ एक्स आपल्याला लिनियर फॉर्ममध्ये मिळाला. बघा आता इथून पुढे काय येणार आहे स्टेटमेंट की आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की दिलेलं फंक्शन एक्झॅक्टली डिव्हिजिबल आहे याने. आणि हे कधी प्रूव्ह करता येतं किंवा फॅक्टर थेरम काय सांगतो आपला, रिमाइंडर थेरम काय सांगतो, जर या पॉलिनॉमियलला दिलेल्या फंक्शननी डिवाइड केलं तर रिमाइंडर काय येतो 0 येतो. आणि रिमाइंडर 0 येतो याचाच अर्थ हा फॅक्टर असेल x -2 तर एक्सची व्हॅल्यू 2 टाकून फंक्शनमध्ये पी ऑफ 2 काय असणार 0 असणार. आणि इथे x -1 0 घेतला तर एक्सची व्हॅल्यू 1 फंक्शनमध्ये टाकल्यानंतर पी ऑफ 1 0 येणार. जर 0 येत असेल पी ऑफ 2 आणि पी ऑफ 1 0 येत असेल तर तुमचं कन्क्लुजन काय, x -2 आणि x -1 दिलेल्या पॉलिनॉमियलचे फॅक्टर आहेत. म्हणजेच काय त्या पॉलिनॉमियलला यानी पूर्ण डिवाइड करता येतं. एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय आपल्याला माहीत आहे 6ला 2नी एक्झॅक्टली डिव्हिजिबल आहे. कधी, ज्यावेळेस याचा रिमाइंडर 0 असतो. आणि रिमाइंडर म्हणजेच काय, जर 2नी डिवाइड करत असेल तर x -2 = 0 घेऊन x = 2 ही किंमत पॉलिनॉमियलमध्ये टाकल्यानंतर 0 येतं. म्हणजे हा जो रिमाइंडर आहे तो आपल्याला या पद्धतीनं मिळतो. म्हणजे या पॉलिनॉमियल फंक्शनला या क्वाड्रेटिक इक्वेशननी म्हणजेच या 2 लिनियर फॅक्टरनी डिवाइड होतं आहे, एक्झॅक्टली डिव्हिजिबल आहे. कधी प्रूव्ह होतं, त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 2 आणि एक्सची व्हॅल्यू 1 पी ऑफ एक्समध्ये, म्हणजे पी ऑफ 1 जर 0 येत असेल आणि पी ऑफ 2 0 येत असेल तर. एवढंच आहे. आपण एक स्टेटमेंट लिहूया. गिवन फंक्शन किंवा पी ऑफ एक्स, p of x is exactly divisible by g of x, that is x -2 into x -1. कधी असेल, if x -2 0 घेतल्यावर एक्सची व्हॅल्यू 2 येते. म्हणजेच पी ऑफ 2 काय असणार आहे 0 असणार आहे. आणि x -1 = 0 घेऊन एक्सची व्हॅल्यू 1 येते. म्हणजे पी ऑफ 1 0 असणार आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात हे प्रूव्ह करायचं आहे पी ऑफ 2 0 आला पाहिजे आणि पी ऑफ 1 0 आला पाहिजे. एवढं छोटंसं स्टेटमेंट लिहिता आलं पाहिजे की आपल्याला हे जे प्रूव्ह करायचं आहे एक्झॅक्टली डिव्हिजिबल आहे. म्हणजेच ॲक्च्युली अजून एक स्टेटमेंट टाकता आलं असतं त्यामध्ये की एक्झॅक्टली डिव्हिजिबल आहे म्हणजे तो फॅक्टर असले पाहिजे. आणि फॅक्टर आहेत कधी सिद्ध होतं, ज्यावेळेस पी ऑफ 2 पी ऑफ 1 0 असेल तर. पण चालेल डायरेक्ट. मग आता फक्त काय करायचं आहे, दिलेल्या फंक्शनमध्ये एक्सची व्हॅल्यू 2 टाका 0 येईल, एक्सची व्हॅल्यू 1 टाका 0 येईल. हे 0 येत असेल तर डायरेक्ट सांगता येईल एक्झॅक्टली डिव्हिजिबल आहे म्हणून. बघा इथे फंक्शन लिहितो मी परत. पी ऑफ एक्स त्यांनी दिलेलं आहे
2x to the power 4 minus 5x cube plus 2x square minus x plus 2. ह्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 2 टाकायची आहे, म्हणजेच p of 2 फाइंड करायचा. p of 2 म्हणजे 2 into 2 to the power 4 minus 5 into 2 to the power 3 plus 2 into 2 square minus 2 plus 2. minus 2 plus 2 cancel आणि मग 2 to the power 4 म्हणजे 16, 16 to the 32, 2 cube म्हणजे 8, 8 5 minus 40 plus 2 cube येणार ते टोटल 8 येणार आणि 32 plus 8 40, 40 minus 40 0 आणि मग p of 2 since p of 2 is equal to 0 therefore x minus 2 is a factor of p of x. p of x चा फॅक्टर आहे, हे प्रूव्ह झालं. तसंच x ची व्हॅल्यू 1 टाकूया नाव आणि फॅक्टर आहे हे सिद्ध करतो. याचा अर्थ फायनल कन्क्लुजन की एक्झॅक्टली डिव्हिजिबल आहे. p of 1 इक्वल टू 0 येते का चेक करूया. आधीच 0 लिहायचं नाही. p of 1 म्हणजे 2 into 1 to the power 4 minus 5 into 1 to the cube plus 2 1 square minus 1 plus 2 आणि इथे 1 ची काही पॉवर असेल तरी 1 येणार आहे. 2 minus 5 plus 2 minus 1 plus 2 म्हणजेच 2 2 2 किती आले 8 6 minus 5 minus 1 म्हणजे -6 म्हणजेच थोडक्यात 0 आले. p of 1 0 येते. कन्क्लुजन काय p of 1 0 येते. देअरफॉर x minus 1 is also a factor of p of x आणि मग दोन्ही फॅक्टर आहेत x minus 2 x minus 1 याचा अर्थ त्यांचा प्रोडक्ट सुद्धा फॅक्टर आहे. म्हणजेच देअरफॉर x minus 2 into x minus 1 is a factor of p of x. Therefore p of x is exactly divisible by g of x ला किंवा x minus 2 x minus 1 ला x minus 2 into x minus 1 that is त्यांचं क्वाड्रेटिक इक्वेशन लिहूया x square minus 3x plus 2 एवढंच आहे. पुढच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हे एक्झॅक्टली डिव्हिजिबल म्हणजेच त्याचे फॅक्टर असले पाहिजेत. बरोबर आहे आर्यन व्हिडिओ कधीतरी का चालू करतो आणि क्लास संपायच्या अगोदर का लेफ्ट होतो. तुझा टाइम झाला की जातो का तू. एखादा एक्झाम्पल लिहित जा की आर्यन का सगळे लिहितोय. हां अरे बघून नाही मॅथ्स उपयोग होत नाही त्याचा. लिहावं लागेल, सॉल्व करावं लागेल, बरोबर सॉल्व करायचं. नोटबुक घे, पेन घे, सवय लावायला लागते, लागत नसते. आता संपत आलं की रे 10वी. आता कसं आहे आता नाही सवय लागत आहे. सवय लावण्यामध्येच आता वेळ घालवला तर बाकीचं राहायचं सगळं. त्यामुळं आपण 10वीचे ॲडमिशन आता बंद केलेत. सवय असली पाहिजे तुम्हाला. ठीक आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन. झालंय का हे लिहून. झालंय का. कोण लिहितंय. कोण लिहितंय. लिहित आहे बर. विदाउट ॲक्च्युअल डिव्हिजन अजून एक असंच सेम एक्झाम्पल आहे. करून टाकू लगेच. विदाउट actual division prove that x to the power 4 plus 2x cube minus 2x square plus 2x minus 3 is हे जे आहे पॉलिनॉमियल फंक्शन is exactly divisible by
एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 3. करा स्टार्ट लगेच. दिलेल्या फंक्शनला काहीतरी नावं देऊया, px, qx, gx, काय आवडेल ते. आणि इथे सुद्धा ज्याने डिवाइड करायचं आहे, डिव्हिजिबल आहे हे प्रूव्ह करायचं आहे, त्याने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 आला पाहिजे. म्हणजेच p(2) p(1) 0 आला पाहिजे माहिती आहे. पण इथे 2 आणि 1 येतं का, त्यासाठी फॅक्टराइज करावं लागेल. त्यासाठी अगोदर नावं देऊया. मेन जे पॉलिनॉमियल फंक्शन दिलं आहे, मी काय करतो, हे फॅनचा आवाज जरा कमी करूया आता. p ऑफ x इज इक्वल टू दिलेल्या फंक्शनला x⁴ प्लस 2x³ मायनस 2x² प्लस 2x मायनस 3 हे फंक्शन दिलेलं आहे. आणि ज्यांनी डिवाइड करायचं आहे, होणार आहे, एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय विचारलं आहे किंवा प्रूव्ह करायला सांगितलं आहे, त्याला qx किंवा g ऑफ x मानता येईल. आपण g ऑफ x घेऊया, x² प्लस 2x मायनस 3. आणि मग याचे फॅक्टरायझेशन कसं करतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन काय येणार सांगा. प्रोडक्ट 3 याला पाहिजे, मायनस 3, 3 1 जा 3 का, मायनस 3 प्लस 1 का नाही, प्लस 3 मायनस 1, 3 मायनस 1 प्लस 2 प्लस 3 मायनस 1, बरोबर. म्हणजेच दोन फॅक्टर काय पडतील, फॅक्टर्स x² कोएफिशियंट 1 असताना तुम्ही डायरेक्ट फॅक्टर्स लिहिता येतात. x प्लस 3 फर्स्ट फॅक्टर आणि x मायनस 1 सेकंड फॅक्टर. हे आले g ऑफ x चे फॅक्टर, ज्याने डिवाइड करायचं हे प्रूव्ह करायचं आहे. आणि मग p ऑफ x इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय, स्टेटमेंट सेम येणार, p ऑफ x इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय g ऑफ x इफ g ऑफ x चे फॅक्टर काय आलेले आहेत, x प्लस 3. if x plus 3 into x minus 1 is a factor of p of x, p of x चे फॅक्टर असतील तर. आणि हे कधी प्रूव्ह होतं, दॅट इज म्हणूया कधी फॅक्टर असतात ते. x प्लस 3 0 म्हणजेच p मध्ये पॉलिनॉमियलमध्ये x ची व्हॅल्यू काय टाकायची, इथे बाजूला करूया. x प्लस 3 0 घेतला तर x ची व्हॅल्यू मायनस 3, म्हणजेच पॉलिनॉमियलमध्ये x ची व्हॅल्यू मायनस 3 टाकून आन्सर 0 आलं पाहिजे. हे इफच्या पुढे लिहितोय आपण, नंतर हे प्रूव्ह करूया की 0 येत आहे. अँड x मायनस 1 कधी फॅक्टर असेल तर x मायनस 1 0 घेऊन x ची व्हॅल्यू 1 येते, म्हणजेच x ची व्हॅल्यू 1 ही पॉलिनॉमियलमध्ये टाकल्यानंतर आन्सर 0 आलं पाहिजे. म्हणजे या दोन गोष्टी सॅटिस्फाय होत असतील, p ऑफ मायनस 3 p ऑफ मायनस 1 जर 0 येत असेल, याचा अर्थ x प्लस 3 x मायनस 1 फॅक्टर आहे. याचा अर्थ दिलेलं फंक्शन एक्झॅक्टली डिव्हिजिबल आहे हे सिद्ध करता येईल आपल्याला. आणि मग किमती टाका दिलेल्या पॉलिनॉमियल फंक्शनमध्ये, x ची व्हॅल्यू मायनस 3 टाका आणि 1 टाका, दोन्ही 0 येईल. स्टेटमेंट लिहा शेवटचं. बघा तुम्ही पण करा सॉल्व नोटबुकमध्ये, मी पण इथे बोर्डवर करतो. p ऑफ x इज इक्वल टू फंक्शन दिलेलं आहे x⁴ प्लस 2x³ मायनस 2x² प्लस 2x मायनस 3. आणि मग त्याच्यामध्ये p ऑफ मायनस 3 घेऊया, x ची व्हॅल्यू मायनस 3 घेऊया, मायनस 3⁴ प्लस 2 मल्टिप्लाय बाय मायनस 3चा क्यूब मायनस 2 मल्टिप्लाय बाय मायनस 3चा स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय मायनस 3 आणि मायनस 3. पुढे मायनस 3चा 4th पॉवर पॉझिटिव्ह असणार आहे 81 येईल, आणि मायनस 3चा क्यूब किती 27 निगेटिव्ह येईल. मायनस 27 मल्टिप्लाय बाय 2 किती मायनस 54, आणि मायनस 3चा स्क्वेअर 9 मायनस 2 मल्टिप्लाय केले तर मायनस 18, आणि मायनस 2 3 जा 6 आणि मायनस 3 आधीचे. अशा पद्धतीनं ह्या सगळ्यांची ॲडिशन 81 येते का, मायनस 6 मायनस 3 मायनस 9 मायनस 9 मायनस 27 54 मायनस 54 आणि 27ची ॲडिशन 81च येणार का, 54 आणि
27, दोन्ही पण मायनस आहेत. 81 म्हणजेच 81 मायनस या सगळ्यांचे ॲडिशन का केले, सगळ्यांचे साईन सेम आहेत म्हणून. असे भरपूर नंबर असतील तर पटकन डोक्यात घ्यायचं की सगळ्यांचे साईन मायनस असतील, ज्या ज्या टर्मचे साईन मायनस असतील त्यांची अगोदर ॲडिशन करून घ्यायची. त्यांची ॲडिशन आली 81 म्हणजे 0 आला. पी ऑफ -3 0 आला. देअरफोर पी ऑफ -3 0 आल्यामुळे x-1 हा फॅक्टर आहे. देअरफोर x + 3 पी ऑफ -3 0 आल्यामुळे x + 3 हा फॅक्टर आहे. x + 3 इज अ फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स. पी ऑफ एक्सचा फॅक्टर हे प्रूव्ह झालं. तिथेच असं पण लिहू शकता, देअरफोर पी ऑफ एक्स इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय x + 3. ॲक्च्युली हे नको आहे त्यांना पाहिजे ते पूर्ण फंक्शन पाहिजे, म्हणजे दोघांचा प्रोडक्ट करून मिळणारं हे यांनी डिवाइड होतंय हे प्रूव्ह करायचं आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट तसं लिहायची गरज नाही, लिहिलं तरी हरकत नाही. आणि मग दुसरं पी ऑफ 1 घेऊया. पी ऑफ 1 पण 0 आला पाहिजे. सॉल्व करा लगेच. पी ऑफ 1 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 1 टाकायची. 1 to the power 4 + 2 × 1 cube - 2 × 1 square + 2 × 1 - 3. आणि मग इथे 1 प्लस प्रोडक्ट 2 येणार आहे, -2 आणि +2 - 3. 2 - 2 कॅन्सल, 3 - 3 0. म्हणजे पी ऑफ 1 0 येत असेल, स्टेटमेंट येईल पी ऑफ 1 0 येत आहे, याचा अर्थ x-1 हा फॅक्टर आहे. देअरफोर x-1 इज अ फॅक्टर of p of x. Therefore p of x conclusion is exactly divisible by x-1. आणि मग हे पण झालं divisible by x + 3 पण झालं. त्यामुळे मग फायनल कन्क्लुजन या दोघांच्या प्रोडक्टने पण डिवाइड होणार आहे. Therefore p of x is divisible by x + 3 × x-1. दॅट इज क्वाड्रेटिक इक्वेशन लिहूया. त्यांनी ज्या फॉर्ममध्ये क्वेश्चन दिलाय ते शक्यतो लिहायचं. याने डिवाइड होत आहे हे प्रूव्ह केलं आपण. बघा लिहिलं का? हे सेम एक्झाम्पल आहेत तिन्ही सुद्धा एक्झाम्पल. पहिलं एक्झाम्पल असं होतं की क्वाड्रेटिक इक्वेशन x² - 1 ज्याचे फॅक्टर x-1 x + 1 लगेच मिळाले. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये असंच क्वाड्रेटिक इक्वेशन होतं x² - 2x प्लस काहीतरी होतं +3 वगैरे किंवा +2. तिसरं क्वाड्रेटिक इक्वेशन हे वेगळं होतं, म्हणजे ज्यांनी डिवाइड करायचं त्याचे फॅक्टराइज केल्यानंतर लिनियर फॅक्टर मिळाल्यानंतर त्याच्यामधून मिळणाऱ्या एक्सच्या व्हॅल्यू पॉलिनॉमियलमध्ये टाकून 0 येत असेल तर फॅक्टर पण आहे आणि एक्झॅक्टली डिवाइड पण होत आहे हे प्रूव्ह होत आहे. आता मात्र इथून पुढे 2-3 क्वेश्चन आहेत, थोडेसे त्रास देणारे आहेत. थोडंसं लक्ष द्या, व्यवस्थित समजून जाईल. आत्ताच समजून घ्या, असले क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. हे स्टँडर्ड आहे, त्याच्यामध्ये काय जास्त फरक पडत नाही. पण पुढचा जो क्वेश्चन दिलाय बघूया. यूज फॅक्टर थेरम टू व्हेरीफाय दॅट. क्वेश्चन लिहितो, क्वेश्चन लिहून घ्या. To verify that x + a is a factor of x to the power n plus a raised to n, x raised to n plus a raised to n याचे फॅक्टर आहे हे प्रूव्ह करायचं आहे. पण फॉर एनी ऑड पॉझिटिव्ह इंटिजर, for any odd
फॉर एनी ऑड पॉझिटिव्ह इंटीजर n ऑड पॉझिटिव्ह इंटीजर असताना हे प्रूव्ह करायचं आहे. परत एकदा क्वेश्चन वाचतो मी. यूज फॅक्टर थेरम टू व्हेरीफाय दॅट x प्लस a इज अ फॅक्टर ऑफ x रेस टू n प्लस a रेस टू n. आणि त्याच्यामध्ये पुढे त्यांनी n काय आहे ते सांगितलंय, हे महत्वाचं आहे. फॉर एनी ऑड पॉझिटिव्ह इंटीजर n म्हणजे ऑड आहे आणि पॉझिटिव्ह आहे आणि इंटीजर आहे. तिन्ही शब्दामध्ये काहीतरी अर्थ आहे. आपण रिअल नंबर्स, नंबर सिस्टीम एवढं बघितलं की तुम्हाला हे कळणार आहे नक्की n कोण आहे. तर आपल्याला ते सोल्युशन पर्यंत एक्झॅक्ट जाता येईल. आणि ॲक्च्युली आपल्याला काय प्रूव्ह करायचं हे तुम्हाला समजलेलं आहे. फॅक्टर थेरमवरून हे जर प्रूव्ह करायचं असेल, एक्स प्लस ए हा फॅक्टर आहे, टू व्हेरीफाय दॅट एक्स प्लस ए फॅक्टर हे प्रूव्ह करायचं असेल तर एक्स प्लस ए 0 घेऊन एक्सची व्हॅल्यू मायनस ए येते, ती दिलेल्या फंक्शनमध्ये टाकायची. पहिल्यांदा दिलेल्या फंक्शनला नाव देऊया. लेट पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस ए रेस टू एन दिलेलं फंक्शन आहे. आणि त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू मायनस ए टाकली तर आणि 0 येत असेल, एक्सची व्हॅल्यू मायनस ए टाकून 0 येत असेल तर एक्स प्लस ए हा फॅक्टर आहे. एवढंच करायचं आहे. प्रॉब्लेम कुठे आहे, थोडासा त्रास कुठे होणार आहे ते की याच्यामध्ये एन पॉवर दिलेली आहे. आणि एन पॉवर दिली असेल तर मग एक्सची व्हॅल्यू मायनस ए टाकल्यानंतर मायनस एची एन पॉवर पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार एवढंच विचार करायचा आहे. बघूया. इफ स्टार्ट इथूनच करूया. एक्स प्लस ए इज अ फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स, देन एक्स प्लस ए फॅक्टर असेल तर एक्सची व्हॅल्यू मायनस ए, देन एक्सची व्हॅल्यू मायनस ए फंक्शनमध्ये टाकून म्हणजे पी ऑफ मायनस ए काय आला पाहिजे, 0 आला पाहिजे. आता आपण हे फाइंड करून बघूया पी ऑफ मायनस ए 0 येतोय का. पी ऑफ मायनस ए म्हणजे दिलेल्या फंक्शनमध्ये एक्सची व्हॅल्यू मायनस ए टाकायची, म्हणजे मायनस ए टू द पॉवर एन प्लस ए रेस टू एन. आणि मग इथे एक तर तुम्ही काय करूया, थोडंसं डायरेक्ट मायनस एची एन पॉवर नको करायला, थोडंसं वेगळ्या पद्धतीने करूया. -2चा 7th पॉवर असेल, तुम्हाला माहिती आहे मला निगेटिव्ह थोडंसं बाजूला घ्यायचं असेल तर -1 रेस टू 7 मल्टिप्लाय बाय 2 रेस टू 7 असं मी करू शकतो. त्यासाठी -2ची 7 पॉवर असेल तर -1 रेस टू 7 म्हणजे निगेटिव्ह पार्ट बाजूला घेतला, तसं मी -1 टू द पॉवर n मल्टिप्लाय बाय ए रेस टू एन हे सेपरेट केलं प्लस ए रेस टू एन. आणि मग या दोन्हीमधून कॉमन काय येईल तर ए रेस टू एन. दोन्हीमधून ए रेस टू एन कॉमन येईल. इथे काय राहील -1 टू द पॉवर n प्लस इथे काय राहील 1 आणि ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन घेतलं आपण ए रेस टू एन. आता इथे आपलं काम आहे, -1ची n पॉवर आहे आणि आपल्याला माहिती आहे n जर ऑड इंटीजर आहे आणि पॉझिटिव्ह इंटीजर आहे तर -1चा इवन पॉवर असेल, 4th पॉवर असेल, 6th पॉवर असेल तर त्याचा आन्सर +1 येतं. पण ऑड पॉवर असेल मग 3 असू दे, 5 असू दे, 7 असू दे, त्याचा आन्सर काय येतं -1. एवढंच महत्त्वाचं आहे की ऑड पॉझिटिव्ह इंटीजर ज्यावेळेस n सांगितलं आहे याचा अर्थ -1 टू द पॉवर n म्हणजेच -1चा 11वा घात आहे, 7वा घात आहे, 5वा घात आहे, काही असेल, ऑड पॉवर असेल आणि पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह पण आहे आणि इंटीजर पण आहे तर -1ची ऑड पॉवर काय येते -1 प्लस 1 मल्टिप्लाय बाय ए टू द पॉवर n. आणि इथे कारण ब्रॅकेटमध्ये लिहूया फॉर ऑड पॉझिटिव्ह इंटीजर n -1 रेस टू n इज इक्वल टू -1 हे ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल सगळ्यांना.
सगळं तुम्हाला की n हा ऑड पॉझिटिव्ह इंटिजर असल्यामुळे -1ची ऑड पॉवर म्हणजेच n पॉवर ही -1 येते आणि -1 + 1 काय 0 0 मल्टिप्लाय बाय a⁻n काही असू दे 0 येणार आहे. थोडक्यात p ऑफ -1 -a काय मिळालं 0 मिळाला आणि p ऑफ -a ज्यावेळेस 0 येतो त्यावेळेस आपलं कन्क्लुजन काय देअरफॉर x ची व्हॅल्यू -a टाकून 0 आलंय म्हणजे x + a फॅक्टर आहे. शेवटी लिहा देअरफॉर x + a इज अ फॅक्टर ऑफ x to the power n plus a⁻n for any odd positive integer n. हे पूर्ण लिहा शॉर्टकट मध्ये नको. मग सारखं अजून एक एक्झाम्पल आहे व्हॉट मस्ट बी नाही सॉरी आता पुढचे 2 एक्झाम्पल वेगळे येतं. हे झालं का सांगा म्हणजे पुढचा क्वेश्चन वेगळा आहे आणि तो मला आपल्याला व्हॉट मस्ट बी सबट्रॅक्टेड क्वेश्चन लिहून घ्या. व्हॉट मस्ट बी subtracted from एक फंक्शन दिलेलं आहे 4x⁴ - 2x³ 4x⁴ - 2x³ ॲक्च्युली तुम्हाला 8वी स्कॉलरशिपमध्ये असे काहीतरी क्वेश्चन होते पण ते इझी होते थोडे. एवढं मोठं फंक्शन नसायचं मेथड हीच होते. शॉर्टकट तुम्हाला तिथे शिकवलं असेल. 4x⁴ - 2x³ -6x² + x - 5 -6x² + x - 5 हे फंक्शन दिलं आहे. ह्याच्यामधनं काय सबट्रॅक्ट करायचं सो दॅट द रिझल्ट इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय. क्वेश्चन काय सो दॅट the result is exactly divisible by quadratic फंक्शन दिलेलं आहे 2x² + x - 1. क्वेश्चन विचारलाय की दिलेल्या फंक्शनमधून काय सबट्रॅक्ट करायचं जेणेकरून तो जो फंक्शन तयार होईल सबट्रॅक्शन केल्यानंतरचं ते एक्झॅक्टली डिव्हिजिबल पाहिजे क्वाड्रेटिक इक्वेशन. बघा इथे समजून घेऊया थोडंसं आपण. सेकंड लास्ट क्वेश्चन आहे हा. जसा सबट्रॅक्टेड बायचा क्वेश्चन आहे तसा शेवटचा ॲडेड टू द फंक्शन काय त्याच्यामध्ये ॲड करायचं जेणेकरून जे फंक्शन ॲड केल्यानंतर तयार होईल ते एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय असं काहीतरी क्वेश्चन दिलेला आहे. लास्ट क्वेश्चन आहे तो. आपण अगोदर हे सबट्रॅक्टेडचं समजून घेऊया. त्यासाठी थोडंसं बेसिककडे जाऊया आपण
की काय सबट्रॅक्ट केल्यानंतर एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय होतं, काय ॲड केल्यानंतर एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय होतं, ते आपल्याला कळलं पाहिजे. ते कसं कळेल तर हे असं कळेल. 13ला 2नी डिवाइड केल्यावर 2 6 12 आणि सबट्रॅक्शन करून 1 जो रिमाइंडर येतो. आता सांगा मला या 1 ह्याच्यावरून कन्क्लुजन काय, म्हणजे मी असं विचारलं की व्हॉट शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 13 so that the 13 is so that the given number किंवा so that the number is exactly divisible by 12. परत एकदा, what must be subtracted from 13 so that the number is exactly divisible by 2. असा क्वेश्चन विचारला तर आन्सर काय येणार? 1. बरोबर आहे. एवढंच महत्वाचं आहे. म्हणजे हा जो रिमाइंडर आहे, सरळ करून बघूया आपण. हा जो नंबर आहे 13, त्याच्यामधून हा रिमाइंडर जो राहिला आहे 1, तो सबट्रॅक्ट केला तर 12 येत आहे आणि 12ला 2नी डिवाइड होत आहे पूर्ण. म्हणजे जो काही रिमाइंडर आहे, आपल्याला माहिती आहे रिमाइंडर जर 0 आला असता तर आपण डायरेक्ट कन्क्लुजन काढतो की x-2 हा फॅक्टर आहे, म्हणजेच एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2 आहे. दिलेलं फंक्शन एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय हे फंक्शन आहे. पण जर असं काहीतरी रिमाइंडर 1 येत नाही, याचा अर्थ तो जो रिमाइंडर आहे तो याच्यामध्ये काय केला पाहिजे, ॲड केला पाहिजे. आता अजून एक प्रश्न, याच्या पुढच्या क्वेश्चनमध्ये असं विचारलंय की 13ला एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2 करण्यासाठी 13 मध्ये काय ॲड केलं पाहिजे. सबट्रॅक्शन करून 1 आन्सर येत आहे. मग काय ॲड केलं पाहिजे सांगा 13 मध्ये. 13 मध्ये 1 ॲड केल्यावर प्लस 13 + 1 14 येणार. मग 14ला 2नी डिवाइड होतं आहे, आन्सर बरोबर आहे. पण ते प्रत्येक ठिकाणी चालेल का? 15ला 2नी डिवाइड करूया, 2 नाही चालणार. 5नी डिवाइड करूया 16ला, तू म्हणते त्याप्रमाणे येते का बघूया. 5 3 15, 5 3 15, सबट्रॅक्शन करून 1. आता सांग, जर 16 क्वेश्चन माझा असा आहे, व्हॉट मस्ट बी ॲडेड टू 16 so that the number is exactly divisible by 5. -1 ॲड करायचे, रिमाइंडरचाच वापर करायचा आहे. बघा 16 नंबर दिलेला आहे, त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे कोणाला, रिमाइंडरचा निगेटिव्ह नंबर. रिमाइंडरचा निगेटिव्ह नंबर -1 आहे. 16 + -1 म्हणजेच 16 - 1 म्हणजेच 15. 15ला 5नी डिवाइड होतं, एवढंच आहे. म्हणजे व्हॉट मस्ट बी ॲडेड जर विचारलं तर मग याच्यामध्ये कोणता नंबर ॲड करायचा, तर रिमाइंडर जो आहे त्याचा निगेटिव्ह नंबर ॲड करायचा. आणि जर सबट्रॅक्टेड विचारलं तर आहे तो रिमाइंडर ॲड करायचा. हे तुमचं बेसिक झालंय असं समजूया थोडक्यात. आता थोडंसं पुढे अजून एक लॉजिक आहे, ते बघा लक्षात येते का. ज्यावेळेस x⁴ ला x⁴ च्या फंक्शनला ज्यावेळेस x² म्हणजे क्वाड्रेटिकनी डिवाइड करतो, त्यावेळेस मिळणारा जो रिमाइंडर आहे तो काय मिळतो हे माहिती आहे आपल्याला, 0 मिळतो. एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय नाही आहे हे क्लिअर आहे, का तर काहीतरी ॲड करायला सांगितलं आहे. मग तो 0 मिळतो का x⁴ च्या फॉर्ममध्ये असतो का x² च्या, का कुठली पॉवर असते जो रिमाइंडर राहतो तो. परत सांगा. 0 नाही. 0 कधी येईल, x⁻0 म्हणताय का 0 रिमाइंडर राहतो म्हणताय. x⁻0 का 0, दोन्ही पण चुकीचं आहे. बघा लक्ष द्या. ज्यावेळेस x⁴ ला x² नी डिवाइड करतो त्यावेळेस आपण डिवाइड करत जातो. तुम्हाला लॉंग डिव्हिजन मेथड असेल माहीत, लक्षात असेल तर तोपर्यंत डिवाइड करतो जोपर्यंत एक तर रिमाइंडर 0 आला पाहिजे. 0 येत नसेल तर रिमाइंडर काय आला पाहिजे, तर याच्यापेक्षा कमी पॉवर x² जर आला, x² + 3x असा काहीतरी रिमाइंडर आला तर परत आपण x² च्या टर्मनी डिवाइड करू शकतो. कधी डिवाइड करू शकत नाही, जोपर्यंत रिमाइंडर x + 2 x + 3 असं काहीतरी. म्हणजेच हे लिनियर, म्हणजे x ची हायेस्ट पॉवर, म्हणजेच त्याला डिग्री म्हणतो. डिग्री 1 असणारं फंक्शन येईपर्यंत, म्हणजे याची डिग्री किती आहे, क्वाड्रेटिक आहे म्हणजे 2 आहे.
त्याच्यापेक्षा कमी डिग्री असणारं फंक्शन येईपर्यंत डिवाइड करतो. म्हणजे थोडक्यात जर याला एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय नाहीये याचा अर्थ यांनी याला डिवाइड केल्यानंतर म्हणजे 2x² जे काही फंक्शन आहे क्वाड्रॅटिक फंक्शन आहे ज्याला डिवाइड करणार आहे ते पॉलिनॉमियल x⁴ च्या फॉर्ममध्ये आहे. मग डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर जो मिळणार आहे तो थोडक्यात त्याच्यामधून सबट्रॅक्ट केला मागाच्या 13(2) एक्झाम्पल प्रमाणे जो काही रिमाइंडर मिळणार आहे आणि तो लिनियर आहे. जो रिमाइंडर मिळणार आहे तो लिनियर फॅक्टर आहे आणि तो याच्यातून सबट्रॅक्ट केल्यानंतर जे मिळणारं फंक्शन आहे या पॉलिनॉमियल मधून सबट्रॅक्ट केल्यानंतर जे मिळणारं फंक्शन आहे ते काय असणार आहे एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय हे फंक्शन असणार आहे. आणि हे जे लिनियर फॅक्टर आहे जो रिमाइंडर राहणार आहे तो माहीत नाही त्यासाठी या रिमाइंडर फॅक्टरला r(x) = ax + b असं मानायचं आहे. हे कधी मानायचं ज्यावेळेस डिवायझर जो आहे म्हणजे ज्यांनी डिवाइड करायचं आहे म्हणजे जो एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय आपण बघतोय त्याच्यापेक्षा कमी पॉवरची टर्म असली पाहिजे म्हणजे हायेस्ट पॉवर 1 ची असली पाहिजे आणि त्यालाच आपण लिनियर इक्वेशन म्हणतो लिनियर फंक्शन म्हणतो. म्हणून मग हा याच्यामधून सबट्रॅक्ट करायचा असं आपण सुरुवातीला फंक्शन मानणार आहे. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला काय याच्यामध्ये कन्सिडर करायचं आहे माहिती आहे की लेट आपल्याला माहिती आहे याला एक्झॅक्टली डिवाइड होत नाहीये असं त्यांच्या म्हणण्यानुसार आहे की ज्या फंक्शननी डिवाइड करायचं आहे ते फंक्शन कसं असणार आहे हे असं असणार आहे. का असं असणार आहे तर 1 डिग्री असणार आहे. का तर ज्यांनी डिवाइड करतोय ते क्वाड्रॅटिक फंक्शन आहे आणि ज्यांनी डिवाइड करतोय हे क्वाड्रॅटिक असेल तर त्याच्यापेक्षा डिग्री 1 नी कमी असते. हे जर क्युबिक फॉर्म मध्ये असतं x³ च्या फॉर्म मध्ये तर आपल्याला हे असं ax² + bx + c असं काहीतरी क्वाड्रॅटिक इक्वेशन मानता आलं असतं जे रिमाइंडर राहणार आहे. आणि त्यात मग डिपेंड आहे a b c पैकी कुठली तरी व्हॅल्यू 0 येऊ शकते ते नंतर ठरेल. म्हणजे आपण जास्तीत जास्त काय मानू शकतो तर रिमाइंडर जो राहणार आहे तो लिनियर असणार आहे तो ह्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचा हे मानू शकतो. सुरुवातीला आपण दिलेल्या फंक्शनला p(x) = 4x⁴ - 2x³ - xx² + x - 5 आणि मग आपण पहिल्यांदा हे फंक्शन मानूया कसं लेट नाही याला पण नाव देऊया काहीतरी g(x) = याला gx मानूया 2x² + x - 1 आणि नंतर लेट r(x) हा जो रिमाइंडर आहे x च्या फॉर्म मध्ये जो ax(b) मानणार आहे ax + b थोडक्यात असं हा ह्याच्यामधून सबट्रॅक्ट होणार आहे कोणामधून p(x) मधून सबट्रॅक्ट होणार आहे. त्यावेळेस यांनी एक्झॅक्टली डिव्हिजिबल आहे प्रूव्ह करायचं असेल तर r(x) ही व्हॅल्यू r(x) ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकल्यानंतर म्हणजे फंक्शन मध्ये टाकल्यानंतर आन्सर काय असणार आहे 0 असणार आहे. ते नंतर बघूया आपण. r(x) = काय म्हणायचं आहे ax + b अ रिमाइंडर. कधी रिमाइंडर असणार आहे हा मानूया when p(x) remainder when is divided by g(x). हे शॉर्ट मध्ये लिहिलं आहे. थोडक्यात याला याने डिवाइड केल्यानंतर जो रिमाइंडर राहणार आहे तोच याच्यामधून p(x) मधून सबट्रॅक्ट करायचा हे माहिती आहे आपल्याला. मग तो सबट्रॅक्ट करायचा रिमाइंडर आपण मानला ax + b. थोडक्यात आपल्याला आता फाइंड काय करायचंय तर ax + b फाइंड करायचं का तर तेच विचारले व्हॉट मस्ट बी सबट्रॅक्टेड ह्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं. आता एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय फंक्शन घेऊया p(x) आहे आणि मग g(x) आहे आणि r(x) आहे आणि याचे फॅक्टर पण येणार आहेत. बापरे हे जरा जास्त होणार आहे म्हणजे समजण्यासाठी थोडासाच पार्ट आहे अजून पण कॅल्क्युलेशनचा पार्ट जास्त होणार आहे. काय जास्त होणार आहे बघा.
आता ज्यावेळेस मगाच्या एक्झाम्पलमध्ये 13 मधून हा रिमाइंडर मायनस करतो त्यावेळेस 12 मिळतो. 13 मधून रिमाइंडर 1 मायनस केल्यावर 12 मिळतो. आता तुम्ही म्हणू शकता की 12 एक्झॅक्टली डिव्हिजिबल आहे कशाने, तर 2 ने. तसंच इथे पी ऑफ एक्स जो घेतला आहे इथेच लिहितो, जागा आपल्याला कमीच पडणार आहे. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पी ऑफ एक्स मधून जी ऑफ एक्स नाही आर ऑफ एक्स मानलं, मायनस केले, पी ऑफ एक्स मायनस आर ऑफ एक्स. म्हणजे जे पॉलिनॉमियल फंक्शन आहे, जसं मी इथे सांगितलं की 13 डिव्हिडंट आहे, याला 2 ने डिवाइड केल्यानंतर कोशंट येतोय 6 आणि रिमाइंडर येतोय 1. हा 1 13 मधून सबट्रॅक्ट केल्यावर जो काही नंबर येतोय म्हणजे दिलेलं पॉलिनॉमियल फंक्शनमधून रिमाइंडर मायनस केल्यावर जे काही येणार आहे त्याला 2 नी एक्झॅक्टली डिवाइड होणार आहे किंवा 2 त्याचा फॅक्टर असणार आहे, हे कन्फर्म आहे. आणि मग आपण ते जे आहे 12 ते म्हणजे काय 13 मायनस 1 म्हणजेच पी ऑफ एक्स मायनस आर ऑफ एक्स, त्याला आपण एफ ऑफ एक्स मानतोय. एफ ऑफ एक्स कोणाला मानलं, पी ऑफ एक्स मायनस आर ऑफ एक्स. इथेच क्लिअर होत आहे की हा जो एफ ऑफ एक्स आहे पी ऑफ एक्स मायनस आर ऑफ एक्स ऑलरेडी आपण सबट्रॅक्ट केला ह्याच्यामधून फंक्शनमधून. तो जो सबट्रॅक्ट केलेलं आहे याच्यामधून सबट्रॅक्ट केलेलं फंक्शन आहे, जे फंक्शन तयार होणार आहे ते एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय असणार आहे असं मानूया आणि ए बीचे व्हॅल्यू काढूया. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पी ऑफ एक्स मायनस आर ऑफ एक्स इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय कशाने डिवाइड होत आहे तर जी ऑफ एक्स, म्हणजेच काय 2x² प्लस एक्स मायनस 1. फॅक्टराइज करूया. काय आता हे सॉल्व करावं लागेल. x² कोएफिशियंट 2 नाही आहे, 1 नाही आहे, म्हणजेच 1 1 ज 1 का, बरोबर आहे का. आणि अरे काय येत आहे, काय प्रोडक्ट 1 1 कसं रे, प्रोडक्ट काय आला पाहिजे, इकडे घेऊया. x² कोएफिशियंट 2 आहे आणि इथे 1 आहे, म्हणजे 2 इंटू -1 -2 प्रोडक्ट आलं पाहिजे आणि ॲडिशन सबट्रॅक्शन 1 आली पाहिजे. म्हणजेच याचे फॅक्टर कोणते येणार, 2 1 ज 2 आणि +1 +2 आणि -1 यांचा गुणाकार किती येतोय, -2 आला पाहिजे, -2 प्रोडक्ट आलं पाहिजे आणि ॲडिशन सबट्रॅक्शन +1 आली पाहिजे. +2 -1 इज +1 म्हणजे 2x² प्लस 2x. आता एक्सला स्प्लिट करूया असं, +2x -x +2x -x आणि शेवटची टर्म -1 आहे तसे. आणि मग या दोन्हीमधून कॉमन काय येईल 2x, आतमध्ये काय राहील x + 1. याच्यामधून कॉमन काय येईल -1, आतमध्ये राहील x + 1. दोन्हीमधून x + 1 कॉमन घेतले तर इथे राहील 2x - 1 म्हणजे जी ऑफ एक्स असं मिळालं. थोडक्यात असं की पी ऑफ एक्स मायनस आर ऑफ एक्स केल्यानंतर जे फंक्शन येते त्याला याने डिवाइड होणार आहे. याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू -1, x + 1 0 घेतल्यावर इथे करतो बाजूला, x + 1 0 घेतल्यावर एक्सची व्हॅल्यू येते -1 आणि दुसरा 2x - 1 0 घेतल्यावर एक्सची व्हॅल्यू येते 1/2. थोडक्यात या दोन व्हॅल्यू x = -1 आणि x = 1/2 या व्हॅल्यू फंक्शनमध्ये, कुठल्या फंक्शनमध्ये, पी ऑफ एक्स नाही, पी ऑफ एक्स मायनस आर ऑफ एक्स म्हणजेच एफ ऑफ एक्स मध्ये टाकल्यानंतर आन्सर काय येणार 0 येणार. आणि मग ते 0 घेऊन आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, ए बीची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजेच कशाची व्हॅल्यू काढायची आहे, आर ऑफ एक्स फाइंड करायचं आहे. बघा लक्षात येते का. आपण काय करूया आता, एफ ऑफ एक्स काढूया. विचित्र आहे पण एफ ऑफ एक्स करावाच लागेल. एफ ऑफ एक्स म्हणजे काय, पी ऑफ एक्स मायनस आर ऑफ एक्स, पी ऑफ एक्स मायनस आर ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पी ऑफ एक्स काय आहे 4x⁴ मायनस 2x³ मायनस 6x² प्लस x मायनस 5 हा झाला पी ऑफ एक्स मायनस आर ऑफ एक्स काय आहे, वेळ झाली आहे का आपली 8:20 झाले का, x प्लस बी. करूया लगेच 5 मिनिटात कंप्लीट करूया. यांची सबट्रॅक्शन करताना बघा लक्षात येते काय,
मी ब्रॅकेट ओपन केले, -x -b आलं आणि मग लाईक टर्म्स एकत्र घेऊया. म्हणजे पहिली टर्म 4x⁴ आहे तसं, -2x³ आहे तसं, -6x² पण आहे तसं. इथे +x आहे, हा -x आहे, -ax आहे. दोन्हीमधून x कॉमन घेतला तर 1 - a × x, xचा कोएफिशियंट 1 - a येईल. आणि शेवटची टर्म -5 + -b येईल. ब्रॅकेट ओपन केलं तर -b येईल. -5 - b हा झाला कॉन्स्टंट टर्म. अशा पद्धतीनं आपल्याला मिळालं फंक्शन हे सगळं. आणि याच्यामध्ये मग एक्सची व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला हे सिद्ध करण्यासाठी, -1 आणि 1/2. मग -1 टाकून थोडक्यात मग एक्झॅक्टली डिव्हिजिबल असणारच आहे का तर सबट्रॅक्ट केलेलं आहे. हिअर f(-1) काय असणार 0 आणि f(1/2) पण काय असणार 0. पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू -1 घेऊया, फंक्शनमध्ये टाकूया. म्हणजे f(-1) = 4 × -1⁴ -2 × -1⁴ -6 × -1² + 1 - a × -1 आणि -5 - b = काय असणार आहे 0. आणि -1 ची 4 पॉवर म्हणजे +1 येणार, 4 येणार फक्त. इथे मात्र निगेटिव्ह असणार, -2 येणार. इथे पॉझिटिव्ह असणार म्हणजे -6 आहे तसं. इथे निगेटिव्ह होणार म्हणजेच -1 + a येणार. इथे -5 - b = 0. म्हणजेच एक पहिलं इक्वेशन येईल ए बीच्या फॉर्ममध्ये. 4 + 2 6, 6 - 6 कॅन्सल आणि -5 - 1 -6 राईटला गेल्यानंतर +6 होईल, राहिला a - b. a - b = 6, इक्वेशन नंबर 1. असंच दुसरं इक्वेशन कसं मिळेल, फंक्शनमध्ये एक्सची व्हॅल्यू काय टाकायची 1/2. म्हणजेच दिलेल्या फंक्शनमध्ये f(1/2) घेऊया. 4 × 1/2⁴ -2 × 1/2³ -6 × 1/2² प्लस शेवटचं उदाहरण आहे थोडं छोटंच आहे, 1 - a × 1/2 खाली लिहितो मी. स्क्वेअर झाल्यानंतर 1 - a × 1/2 -5 - b असं काहीतरी फंक्शन आहे. = काय 0. आणि मग आता 1/2चं 4th पॉवर म्हणजे काय येणार, इथे घेतो 4 × 1/2चा 4था घात 16 -2 × 1/2चा 3रा घात म्हणजे 8 -6 × 1/2चा स्क्वेअर 1/4 आणि प्लस आहे ना, हे प्लस आहे 1/a × 1/2. हे जरा विचित्रच काम आहे. 1 - a × 1/2 आणि -5 - b काय करूया = 0. सगळ्यांना 16 ने मल्टिप्लाय करूया. 4 × 4 = 16, इथे 4 राहील, 2 × 4 = 8 म्हणजे 4 ने मल्टिप्लाय करूया, सोपं होऊन जाईल. समजा 1/4 राहिले त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं. प्रत्येक टर्मला 4 ने मल्टिप्लाय करूया, राईटला पण आणि लेफ्टला पण. 1/4 ला 4 ने मल्टिप्लाय केल्यावर 1 येणार. 1/4 ला -1/4 ला 4 ने मल्टिप्लाय केलं -1 येणार. 6 × 1/4 ला 4 ने मल्टिप्लाय केलं -6 राहणार फक्त. 1/2 ला 4 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 राहणार, म्हणजे +1 - a × 2 आणि -5 आणि -b ला 4 ने मल्टिप्लाय केलं. -4 ने मल्टिप्लाय केल्यावर 20 आणि -4b = 0. आता याच्यामध्ये ॲडिशन डायरेक्ट करूया का. 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतो मी. 2 - 2a इथे एक स्टेप वाचेल म्हणजे 2 - 2a. आणि मग आता छानपैकी 1 - 1 कॅन्सल झाला. -6 + 2 म्हणजे -4 -20 राईटला गेल्यानंतर +24 येईल. +24 इकडे राहतोय -2a -4b. याला 2 ने डिवाइड करूया. -2 ने डिवाइड करूया म्हणजे निगेटिव्ह साईन राहणार नाही, राईटला मग निगेटिव्ह येईल. -2 ने डिवाइड केलं a + 2b = -2 ने डिवाइड केल्यावर
-12. इक्वेशन नंबर 2 इथे कोपऱ्यामध्ये आलं आहे. इक्वेशन 2 काय आलं, a + 2b = -12 आणि इक्वेशन 1 काय आलं, a - b = 6. समजा दोघांची सबट्रॅक्शन केले, ह्याच्यातून हे सबट्रॅक्ट करूया. a कॅन्सल झाला, 2b - +2b म्हणजे 3b = -12 - 6 किती, -18. -3b = -18 म्हणजेच b ची व्हॅल्यू काय इथे इक्वेशन, अरे कुठं आहे प्राणी, इथं नाही आहे, तिकडे. मी म्हणतोय आमच्या घरात मांजर होतं, हे अचानक काय, 1 आणि 2 मधून 1 सबट्रॅक्ट केला, इक्वेशन 2 मधून 1 सबट्रॅक्ट केला. 2 मधून 1 सबट्रॅक्ट केल्यावर काय केलं होतं आपण, a कॅन्सल झाला, 2b - +b म्हणजे 3b = किती आलं होतं, -12 - 6 म्हणजे -18 आलं होतं. म्हणजे b ची व्हॅल्यू 318 - 6, b ची व्हॅल्यू -6 कशामध्ये, याच्यामध्ये टाकूया. b ची व्हॅल्यू -6 राईटला गेल्यानंतर नको 6 इकडे आले, -6 - 6 म्हणजे -12 आणि b ची व्हॅल्यू येणार, अरे काय सॉरी, b ची व्हॅल्यू -6 आहे, -6 इथे टाकले, -6 होणार, राईटला गेल्यानंतर -6 6 - 6 0 म्हणजेच a ची व्हॅल्यू येणार 0. a आणि b ची व्हॅल्यू आलेल्या r(x) कुठे गेला, इथंच आहे. a b ची व्हॅल्यू इथे टाकूया. a ची व्हॅल्यू किती आहे 0 आणि b ची व्हॅल्यू किती आली -6 म्हणजेच r(x) काय आला 0 - 6 r(x) काय आला तर -6. थोडक्यात मग कोणाला सबट्रॅक्ट करायचं याच्यामधून दिलेल्या फंक्शनमधून, तर -6ला सबट्रॅक्ट करायचं. त्यावेळेस जे फंक्शन तयार होईल ते या फंक्शननी एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय असेल. कळलं का, दिसतंय का, कळतंय का?